वर्धा जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना संक्रमित लोकांची चैन तोडण्यासाठी वर्धा जिल्ह्यात 8 मे पासून 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी घोषित केले आहे। त्याची अंमलबजावणी पुलगाव येथील चौकात दिसून आली। पोलीस विभागातील कर्मचारी व नगरपालिका विभागातील कर्मचारी स्टेशन चौक, पॉवर हाऊस चौक, बस स्टँड चौक, भगतसिंग चौक आणि कॅम्प रोडवर उपस्थित असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाची काटेकोरपणे चौकशी करत असून आवश्यक काम असेल तरच जाऊ देत आहे। पोलीस प्रशासनाने जो म्हणजे लॉकडाऊनचे जे निर्बंध लादलेले आहेत त्याच्यानुसार आमची कारवाई सुरू आहे। जे लोक विनाकारण फिरतायत त्यांच्या गाड्या जप्त करून किंवा त्यांना समजावून सांगून म्हणजे कारवाई केलेली जात आहे आणि पेट्रोलिंग वगैरे सगळं सुरू आहे। आधी जर समजा कर्मचारी असतील तर त्यांचे आय कार्ड चेक करतो, जर ते म्हणजे व्हॅलिड असेल तरच त्यांना जाऊ देते, नाहीतर मग त्यांच्या गाड्या जप्त करतो। अन्यथा त्या वाहनाची जप्ती करून दंडात्मक कार्यवाही करीत आहे। पुलगाव नगरपालिका मुख्याधिकारी विजय देवडीकर यांना विचारले असता त्यांनीही दिलेल्या माहितीनुसार 4 पथक नगरपालिकाने चौकात नेमले असून 1 पथक पेट्रोलिंग करीत आहे। नगरपालिकेनं आजच्या लॉकडाऊनची तयारी कालपासूनच केली होती। मोठे 4 पथक 4 उपगाव तैनात केलेले आहेत। एक नाचनगाव नाका, आर्वी रोड, वर्धा रोड आणि एक हायवेला आणि बाजारासाठी स्पेशल पथक नियुक्त केलेलं आहे। आणि सकाळी 6:30 वाजतापासूनच आज आम्ही सक्रिय आमच्या टीम झाल्या आणि मी स्वतः आज पूर्णपणे फिरत आहे आणि पुलगाव शहरात पोलीस विभागातर्फे सगळा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। पॉईंटवर पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत आणि खाणेदार साहेबसुद्धा फिरत आहेत आणि महसूल विभागाची टीमसुद्धा कार्यरत आहे आणि आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि ज्या लोकांनी लॉकडाऊन मोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आम्ही गाड्याही काही प्रमाणात जप्त केल्या आणि पोलीस स्टेशनला पाठवल्या आणि आतापर्यंत एक 7 ते 8 हजार रुपये दंडही वसूल झाला। तसेच पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड स्वतः पेट्रोलिंग करून लोकांना लाऊडस्पीकरद्वारे घरात राहण्याची सूचना देत आहे। इंजिनियर नवलाखे जयस्वाल, अजय बागरे, मनोज खोडे, सुनील मलिक, अग्निशमनचे निखिल आटे व अन्य कर्मचारी आपली भूमिका बजावत आहे। आम्ही असे 4 पथक तयार केलेले आहेत। प्रत्येकांना एरिया वाटून दिलेला आहे आणि प्रत्येक पथक आपापल्या एरियामध्ये काम करून राहिला आहे। त्यांचा शिफ्टनुसार ड्युट्या लावल्या आहेत। आज पहिला दिवस असल्यामुळे सर्व पथक टोटल दिवसभर ॲक्टिव्ह राहणार आहेत। टोटल 4 पथक आहे। प्रत्येक पथकमध्ये आपण 4 ते 5 कर्मचारी घेतलेले आहेत आणि बाकी पोलीसवाले पण सोबत आहेत, आमच्या पथकासोबत दिलेले आहेत। हे पथक कोणत्या प्रकारची चौकशी करते? हे पथक जसे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी जे निर्बंध हे करून दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेले आहेत, त्या अनुषंगाने कार्यवाही चालू आहे। फक्त पार्सल सुविधा देण्यापुरतं चालू आहे, बाकी सर्व शटर दुकाने वगैरे सर्व बंद करायचे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।